हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता दुष्यंत समोर पूजाचा खरा चेहरा आल्यानंतर असं काही घडणार की ज्यामुळे कृष्णाचा खूप मोठा गैरसमज होणार आणि कृष्णा ही दुष्यंतलाच सगळ्या गोष्टींसाठी दोषीदार धरणार। आता नेमकं हे सगळं कसं घडणार, काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा आता जायला निघालेला असतो, पण घरातल्या सगळ्यांनी मिळून त्याला थांबवलेलं असतं। मग थांबवल्यामुळे आता दुष्यंत हा राहायला तयार झालेला असतो आणि आता तो थांबलेला असतो। सगळेजण आपापल्या कामामध्ये रमल्यानंतर मग दुष्यंत हा पूजाच्या मागे गेलेला असतो आणि आता तो पूजाला तिकडे जाऊन विचारतो की पूजा का खोटं बोललीस तू माझ्याशी वगैरे। पण इतक्यात तिकडे कृष्णा पोहोचलेली असते, पण कृष्णा तिकडे पोहोचल्यामुळे दुष्यंत हा विषय तिथेच थांबवतो। तर कृष्णा पूजाला म्हणते, काय ग पूजे, तुला आईनं दही आणाय पाठवलं होतं आणि अजून बी तू इथंच आहेस? बरं झालं, जाऊ दे, आता जाऊ नगस, ते दही बी मरू दे तिकडं। आता आपण जे जेवण केलं आहे की नाही ते जेवू, तसं बी जेवण आपण चांगलं बनवले, चल लवकर। त्याबरोबर मग आता पूजा आणि दुष्यंत दोघंही एकमेकाकडे बघत राहतात। कृष्णा म्हणते, तुम्हा दोघांचं काय चाललंय, चलायला नवं, चला की। मग दुष्यंत आणि पूजा हे कृष्णाच्या बरोबर येतात। त्याबरोबर भक्ती म्हणते, आलात होय दाजी, बरं झालं, चला आता पटपट हात धुवून घ्या दोघं जण आणि चढ दिशी जेवाय बसा। अहो म्या जेवण एकदम समद भारी बनवलंय, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे केलंय, समद तुम्हासनी लय आवडेल, चला पटदिशी जेवायला घ्या, म्हणजे कसं भारीमध्ये काम होऊन जाईल। बघा काय काय बनवलंय ते मी, पुरी भाजी, पिठलं, भाकर, कोशिंबीर, त्याचबरोबर ते काय म्हणतात ते पूजे काय ग म्हणतात ते इंग्रजीत। त्याबरोबर लगेचच पूजा म्हणते सलाड। त्याबरोबर ती म्हणते, हां तेच सलाड बी बनवलं आहे मी, तुम्ही खाल ना मग, तुम्हाला आवडतंय ना मग। नाही म्हणजे पूजी इकडं आली का नाही की तिला आवडतं ते सलाड का काय खायला, म्हणून मग मी तुमच्यासाठी बी बनवलं, म्हणलं तुम्हाला बी आवडेल। बरं जाऊ द्या, तुम्ही जावा की हात धुवून घ्या। त्याबरोबर आता पूजा ही लगेचच हात धुवायला चाललेली असते। तर भक्ती पूजाला म्हणते, पूजे अगं पहिल्यांदा आपण नाही, पहिल्यांदा पाहुणी, मग आपण आधी दुष्यंताजी आणि कृष्णा जेवणार। मग आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार चला की। मग दुष्यंत आणि कृष्णा दोघं जण हात धुवायला जातात। हात वगैरे धुवून येतात, जेवायला ताटावर बसतात। दुष्यंत हा काही पोटभर खात नाही, 2-3 घास खातो आणि म्हणतो मला बास, नाही म्हणजे आईबरोबर थोडं बाहेर जायचं आहे, एवढं जेवलो तर म्हणजे जाता येणार नाही, नाहीत प्रवास होणार म्हणून। मग दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुझंही आवरलंय का, निघायचं का आता आपण? त्यावर कृष्णा म्हणते, वय निघूया की। आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंसुद्धा लगेचच तिकडनं जायला निघालेले असतात। आता कृष्णा ही पूजाला सांगत असते, पूजे मला भक्तीनं सांगितलंय औंदा वाजवायचं आहे म्हणून तुझं बी, मी तयारीला लागतो, तू बी लवकरात लवकर आम्हासनी सांगून टाक कोण हाय कुठचं हाय ते, म्हणजे आम्ही बी सगळी चौकशी एक डाव करून घेऊ आणि एकदा का सगळी चौकशी करून झाली की तुझ्या लग्नाचा बार अगदी दणक्यात जोरात वाजवून देऊ बघ। त्याबरोबर आता भक्ती म्हणते, कृष्णे ते समजा आपण नंतरच्याला बोलू, आधी तू आणि दाजी व्यवस्थित घरला जावा, काय दाजी सांभाळून जा। त्याबरोबर दुष्यंत होकारार्थी फक्त मान हलवतो। त्यानंतर मग आता लगेचच पूजा ही तिकडनं दुष्यंतकडे बघत असते। तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा चल निघायचं का? मग कृष्णा आणि दुष्यंत निघतात। आता निघताना सुद्धा कृष्णा ही पुन्हा एकदा पूजाला म्हणते, पूजे आता सांभाळून राहा आणि आली आहेस नवं तर आल्यासारखी 15-20 दिवस महिनाभर राहून जा, नाही म्हणजे मुंबईला गेलीस तिकडे शहराकडं आणि या अशी वाळून सुकून आलीस। अगं जरा म्हणून तुझ्या अंगाला रया राहिलेली नाही, लहान असताना कशी सुंदर दिसायचीस, गुटगुटीत होतीस, आता बी आईजवळ राहा, तूप रोटी खा आणि मग मस्त बनून जा, कळलं का? अशी एवढी बारीक बिरीक पोरगी चांगली नाही ग, कळलं? त्याबरोबर पूजा काहीच बोलत नसते। कृष्णा म्हणते, पूजे अजून बी तुझा माझ्यावरचा राग गेलेला नाही का ग? अगं मी खरं सांगतो, नाही तेव्हा आपण लहान होतो तेव्हा तुला जे काही वाटलं ते तू बोललीस ते समजा ठीक आहे, पण अगं आता आपण भणी आहोत किती झालं तरी, मग तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग ह्यो असाच राहणं मला बरोबर नाही वाटत। खरंच विचार कर पुन्यांदा,
आणि म्या दोषी नाही हे तुला समजलं तर माफ कर मला. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा हे निघालेले असतात. आता गाडी दुष्यंत चालवत असतानाही नाराजच असतो, तो काहीच बोलत नसतो. त्याच्या डोक्यामध्ये तेच सगळे विचार सुरू असतात. पूजाने त्याला कसं फसवलं, पूजा कसं खोटं बोलली, ते सगळं परत परत दुष्यंतला आठवत असतं आणि त्या सर्व गोष्टी आठवून दुष्यंतला आता त्रास होत असतो. पण तरीही दुष्यंत हा गप्प बसून गाडी चालवत असतो, कारण गाडीमध्ये कृष्णा असते. आता कृष्णा ही दुष्यंत बरोबर बोलायला सुरुवात करते. ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार काय हो, काय झालं? नाही म्हणजे मगापासून बघायला लागलोय तुम्ही एकदम गपगार गाडी चालवायलाय. नाही म्हणजे काही झालंय काय? तुम्ही मगापासून काय बोलणं झालाय, काय सांगणं झालाय? नाही, येताना तर मॉब प्रश्न विचारले की मला पूजेबद्दल, काय करती, कुठं असती वगैरे वगैरे. मग आता जेव्हा मी एवढं समजू तुम्हाला सांगितलं तेव्हा मग काहून विचारत नाही माझ्या बहिणीबद्दल काय झालंय? त्याबरोबर दुष्यंत काही नाही एवढंच बोलतो. कृष्णा म्हणते, अहो असं कसं काही नाही, जर काही नाही झालेलं तर तुम्ही अशी गपगप काहीतरी झालं असेलच की. त्यावर दुष्यंत म्हणतो, तुला म्हटलं ना मी काही झालेलं नाही आहे. त्यावर कृष्णा म्हणते, बरं राहिलं, पर तुम्हासनी माझी पूजी कशी वाटली? अहो तुम्हासनी सांगतो, लहानपणापासून पूजी हुशारच आहे. आता बघितलं ना, आता बी तुमच्याबरोबर ती काय थोडंफार बोलली असेल, पण इंग्रजीतच बोलली असेल ना. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला सांगतो, ते इंग्रजी असतं. कृष्णा म्हणते, अहो तेच ते हो, इंग्रजी काय आणि इंग्रजी काय, तेच ती बोलली असेल ना. अहो लहानपणापासून अभ्यासात प्रत्येक गोष्टीत का नाही आमची पूजी समजत पुढं असायची बघा. म्हणजे पूजी आणि शिक्षण ह्या गोष्टींची घट्ट नाल बांधली होती बघा. म्हणूनच तर शेवटी शहराकडे गेली नव्हती ती शिकाया. तिला काही इकडं आमच्यासारख्या अडाणी लोकांबरोबर अडाणीच राहणं जमलं नाही. म्हणून शेवटी तिला शहरातच जावं लागलं. पर्याय हो दुसरा नाही होत, मग काय करणार, गेली बिचारी. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा प्रत्येक वेळी तू स्वतःला अनाडी असं नको म्हणत जाऊ, कारण तू जरी शिकलेली नसशील ना तरी तू खूप चांगली आहेस. तू स्वच्छ आणि नितळ मनाची आहेस, कळलं का तुला? तुझ्या इतकी चांगली मुलगी दुसरी कुठेही मिळणं शक्य नाही. त्यामुळे तू उगाच प्रत्येक वेळी स्वतःला मी अनाडी आहे असं म्हणत जाऊ नको, कळलं तुला? त्याबरोबर कृष्णा ही गप्प बसते. तर आता इकडे घरामध्ये पूजा हिला खूपच जास्त राग आलेला असतो. पूजा ही सावित्रीला म्हणत असते, आई अगं त्या भिकारड्या कृष्णाला घरी यायची काय गरज होती? ती घरी आली तर आली, उडावर डीला घेऊन आली. डीला आता माझ्याबद्दल सत्य समजलं, आता मी त्याचं मन कसं जिंकू, कसं त्याला मी माझ्या बाजूने वळवू? एवढ्या कष्टांनी केलं होतं, सगळ्याची माती झाली. तर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा घरी पोहोचलेले असतात. घरी आल्यावर सुद्धा दुष्यंत हा नाराजच असतो. कृष्णा दुष्यंतला विचारत असते, दुष्यंत सरकार काही झालंय का? तुम्ही माझ्यापासून काही लपवायलाय का? नाही जर काही असेल जे माझ्यापासून तुम्ही लपवायलाय तर नका की लपू, सांगा की मला. अहो जर माझ्याशी नाही बोलणार तर मग तुम्ही कुणाशी बोलणार आणि कुणामुळं तुमचं मन मोकळं करणार? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, म्हणजे मन मोकळं केलं, मनातल्या गोष्टी बोलून दावल्या की नाही की मनाला बी कसं जरा हलकं वाटतंय बघा, बरं वाटतं म्हणून म्हणायला लागलो. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, नाही काही नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो तुम्ही काही नाही असं म्हणायलाय खरं, पण मग देव जाणे मला का बरं असं वाटायला लागलं आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत असशिला तर सांगा, लपवू नका. कारण काय होतं ना, गोष्टी मनात ठेवल्या की त्या कुजतात आणि मग त्या कुजल्या की लई वाईट होतं बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही असं काही नाही आहे कृष्णा, तू उगाच माझा फार विचार करू नको. कृष्णा म्हणते, ठीक आहे. आणि मग आता ती बिचारी नेहमीप्रमाणे तिच्या कामाला लागलेली असते. तर आता घरी आल्यावर सुद्धा आपल्या बहिणीला, आपल्या आईला भेटता आलं या गोष्टीचा कृष्णाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. कृष्णा खूप खुश असते. तर आता ती बाळजाबाईंना सांगत असते, बाळजाबाई अहो म्या माहेरावरनं लवकर आलो, तुम्हासनी बोललो होतो ना जादा काळ थांबणार नाही म्हणून बघा नाहीच थांबलो जास्त, लवकर गेलो आणि लागलीच परत आलो. त्याबरोबर आता ती म्हणत असते, हो ग खरंच आलीस. त्याबरोबर आता कृष्णा ही संध्याकाळच्या जेवणा वगैरेच्या तयारीला लागते. आता संध्याकाळी जेवणं वगैरे बनवल्यावर दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव, जयकांत, त्याचबरोबर गणपत आणि मैनावती सगळेच जण एकत्र जेवाय बसलेले असतात. आता कृष्णा इथं बी नोटीस करते की दुष्यंत हा जेवणा झालाय, दुष्यंत हा गपगार बसलाय. कृष्णा विचार करते काहीतरी गडबड नक्की आहे. दुष्यंत सरकार घरनं आल्यापासून नुसते नाराजच आहेत. कृष्णा दुष्यंतकडं बघत असते आणि दुष्यंतला म्हणते, अहो जेवा की. त्यावर दुष्यंत अगदी पुन्हा 2-3 घास खातो आणि कृष्णाला म्हणतो, बाद झालं, माझं पोट भरलंय, हे घे. आणि मग तो आता उरलेलं जेवण तसंच शिल्लक ठेवतो आणि निघून जाऊ लागतो.
कृष्णा दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, अहो असं अन्न वाया घालवू नये. हे अन्न पिकवण्यासाठी, कमविण्यासाठी आम्ही शेतकरी माणसं केवढी कष्ट करतोय. ठाव आहे वय तुम्हासनी, मग तुम्ही हे अन्न असं वाया घालवणार वय. दुष्यंत म्हणतो, तरीही भूक नाही आहे मला. आणि तो तिकडनं जातो आणि खोलीत जाऊन झोपून घेतो. आता दुष्यंत झोपलेला असतो आणि झोपेत त्याला एक वाईट स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये कृष्णा हिला पूजा सांगते की माझं डीवरती प्रेम होतं, डीचं सुद्धा माझ्यावर प्रेम होतं आणि आम्ही दोघं लग्न करणार होतो. आणि मग कृष्णा ही दुष्यंतची आई खणखणवून मुस्काटात लगावून देते. त्याबरोबर दुष्यंत खाडकन उठून बसतो आणि जागा होतो. इतक्यात कृष्णा दुष्यंतजवळ येते आणि दुष्यंतला ती म्हणू लागते, दुष्यंत सरकार, काय हो, काय झालं, वाईट सपन बघितलं काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो, वाईट स्वप्नच होतं, म्हणून नशीब. त्यावर कृष्णा म्हणते, घाबरू नका तुम्ही, मी आहे इथं तुमच्याजवळ. त्यावर दुष्यंत हा कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाला म्हणतो, खरंच तू आहेस ना? त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, काय हो, काय झालं, असं कशा पायी बोलायलाय? म्या आहे ना म्हणजे? हाव, म्या तुमची बायको आहे आता, म्या कुठं जाणार तुम्हासनी सोडून? म्या इथंच असणार आयुष्यभर तुमच्या संगट आणि तुमच्याजवळ. म्या आता कुठं नाही जायची तुमच्याशिवाय, कळलं का? आणि आता ते म्हणतात ना, 7 जन्माची गाठ बांधली गेली आहे. मग आता 7 जन्म तुम्ही बुक आहे माझ्यासाठी, म्या काही तुम्हासनी सोडत नाही. बरं चला, गमती लय झाल्या, आता तुम्ही झोपून घ्या. नाही उगा म्हणजे तुम्हासनी जादा त्रास होईल. नाहीतर ते काय म्हणतात, पित्त का काय ते होतं ना, तुम्हासनी झोप नाही झाली तुमची का? मग झोपून घ्या चला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा इथं थोडा वेळ बसून राहशील? कृष्णा म्हणते, हो झोपा की तुम्ही निवांत, म्या बसतो, तुम्ही झोपा. मग आता दुष्यंत हा झोपू लागतो. आता मनामध्ये तो विचार करत असतो, खरंच कृष्णा किती नितळ मनाची, किती स्वच्छ मनाची आणि चांगली मुलगी, आणि तिला हे सगळं तिच्या नशिबात काय मिळालं? ही पूजासारखी एकदम खोटारडी फसवी बहीण, स्वतः आई जी आपल्यावरती विश्वासच ठेवत नाही, आपल्या आईला आपण नेहमी खोटं बोलतोय, खोटं सांगतोय, खोटं वागतोय असंच वाटत राहणारी एक आई, बिचारी कृष्णा, खरंच. त्याबरोबर आता दुष्यंतला कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार झोपताय ना व? मग दुष्यंत म्हणतो, हो झोपतोय. आणि मग दुष्यंत हा डोळे गच्च मिटून घेतो आणि झोपू लागतो. कृष्णा मनामध्ये विचार करत राहते की नक्की काहीतरी गडबड आहे. दुष्यंत सरकार माझ्यापासून काहीतरी लपवायले, पण नक्की काय लपवायलेत हे मला कळना झालं. आता ते काय लपवायलेत हे हुडकून काढायला पाहिजे. आता कृष्णा हे ठरवते की दुष्यंत आपल्यापासून काय लपवतोय हे शोधून काढायचं. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरेल की कृष्णा शोधू शकेल का की दुष्यंत तिच्यापासून काय लपवतोय ते. आता इतक्यात तिच्या फोनवर भक्तीचा फोन येतो. भक्ती सांगते, काय गं, पोचल्यावर फोन नाही केलास कृष्णे? त्यावर कृष्णा म्हणते, अगं बाई, लगबगीत फोन करायचा विसरलो बघ. पर म्या आणि दुष्यंत सरकार मगाच्यालाच घरला पोचलो. अगं घरी आल्यापासून आहे की नाही दुष्यंत सरकार मला जरा अस्वस्थ वाटायलेत ग, त्यामुळं म्हणजे माझं समजा ध्यान त्याच्यातच गुंतून राहिलं. मग फोन बिन काय बी करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही ग, म्हणून बघते. नाहीतर तुला ठाव आहे ना व, म्या कधी बी फोन करतो म्हणून तुला. त्याबरोबर भक्ती म्हणते, अगं चालायचंच, प्रवासातनं गेलं माणूस की दमतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय ते बी असेल म्हणा, तसं बी त्यासनी सवय नाही आहे ना व एवढ्या प्रवासाची बिरवासाची, म्हणून कदाचित झाला असेल जरा दमायला. बरं, तू आणि आहे तुम्ही लोक जेवून बिवून घेतलं का? त्याबरोबर दुसरीकडे पूजा ही सावित्रीवरती चिडचिड करत असते. ती सावित्रीला म्हणत असते, आई अगं ती भिकारडी कृष्णा कधी जाणार आहे माझ्या आयुष्यातून? माझ्या नशिबाला पुजलेली पनवती आहे ती. अगं प्रत्येक वेळी माझ्या सुखाच्या आड कशी काय येऊ शकते ती? इतकी माझ्या नशिबाला दारिद्र्य का लावलीस तू? त्या कृष्णाला जेव्हा बाबा गेले तेव्हा तू घराबाहेर का नाही काढलंस? का तिला घरामध्ये ठेवून घेतलंस? तू तिला घरामध्ये जर ठेवूनच घेतलं नसतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं आज. ती कृष्णा माझ्या डीच्या आयुष्यात आलीच नसती, ती त्या बाळजाबाईंना भेटलीच नसती, आणि जर ती त्यांना भेटलीच नसती ना तर हे सगळं रामायण महाभारत घडलंच नसतं. पण नाही, तू तिला घरामध्ये ठेवून घेतलंस ना, त्यामुळे हे सगळं झालं. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. त्यावर सावित्री म्हणते, अगं पिला असं काय बोलायला लागल्यास? मी आई आहे ना व तुझी, तुझंच वाईट व्हावं असं मला वाटेल का गं? अगं हे समजा असं नाही आहे. ती कृष्णी आहे का नाही, ती अवदसा, ती मेली पनवती, ही तुझ्या नशिबाला माझ्या ती पनवती लागलेली नाही गं, तर तुझ्या बामुळं लागलेली आहे.
नाही म्हणजे असं बोलू नये खरं बघायला गेलं तर, पण खोटं काय बी नाही याच्यात. त्यांनीच आणली ना तिला ह्या अवदसेला आपल्या घरात आणली, तिला आपल्या उडाऊ बसवली आणि सवता गेल्यावर आता ते अवदसा आपल्याच घरात राहणार ना. आता तिला तुझ्या बानं आणली होती म्हणल्यावर, आणि त्याहून महत्त्वाचं आपल्या उडावर जे कर्ज झालं होतं ते फेडाया बी कोणीतरी हवंच होतं ना. म्हणून खरं तर म्या तिला या घरात ठेवली म्हणून तुझ्या बावर झालेलं समद कर्ज तिनं फेडून काढलं. पण आता ती तुझ्या सुखी आयुष्यावरती जर उठले असेल तर म्या असं नाही होऊ द्यायचो. तू काळजी करू नको पूजे. अगं काय बी झालं तरी म्या तुला दुष्यंत सरकारांची करून राहणारच. अगं तू करशील की काहीतरी, म्या हाय तुझ्याबरोबर पूजे. तू कशा पाहिजे जादा विचार करायला लागल्यास. करू आपण मिळून काहीतरी. बघ आपण तुला त्या घरामध्ये घालू, काहीतरी मार्ग आपल्याला काढावा लागेल आणि तो आपण काढावाच लागेल. कारण जर तुझा आणि दुष्यंत सरकारांचं लगीन आपल्याला हवं असेल की नाही, तर आपल्याला लई सावध पद्धतीनं निर्णय करावा लागेल. काय करायचं, कसं करायचं. त्या कृष्णीबरोबर बी कदाचित गोड वागायला लागेल. बघितलंच नवं, आता ती एवढी आपल्या घरला आली, माझी एवढी ती डोक्यात बसली होती, पण तरी बी म्या तिला दावलं नाही की मला तिचा राग आलाय म्हणून. म्या तिच्याशी केवढं साखरेपेक्षा काय गुळापेक्षा बी गोड बोललो का नाही. का बोललो? कारण मला माझ्या लेकराचं, माझ्या पिलाचं समजत चांगलं झालेलं बघायचं. आणि त्या कृष्णीमुळं मला तुझ्या आयुष्यात काय बी अडचण आलेली बघायची नाही. म्हणून खरं तर म्या तिच्याशी एवढं चांगलं बोललो. नाहीतर म्या तर तिला माझ्या सावलीला बी उभी केली नसती काय करत बी नाही. पण आता तुझ्यासाठी मला समज करावं लागेल बघ पोरी. त्याबरोबर आता भक्ती त्या दोघींचं हे बोलणं ऐकते आणि तिकडे येऊन विचारते, आई पूजा अगं काय ग, कशाबद्दल बोलायलाय तुम्ही दोघीजणी? आणि हे काय आता जेवायला चला की का गप्पा हाणूनच पोट भरणार आहे तुमचं, चला. त्याबरोबर लगेचच त्या दोघी म्हणतात, वय या लागलो आम्ही, तू हो पुढं. त्याबरोबर आता भक्ती म्हणते, काय झालंय आय, काय झालंय पूजे? नाही म्हणजे तुम्ही दोघीजणी मला काही सांगणं झालाय म्हणून विचारायलो. काही घडलंय काय, काही झालंय काय? त्याबरोबर आता लगेचच इकडे सावित्री म्हणते, अगं नाही, काय घडणार आहे आणि काय होणार आहे या पूजीचा वेंधळीपणा ग. बघ की अगं ते दुष्यंत सरकार येऊन गेले, त्यासनी तिला सांगायचं होतं मला कामाबिमाचं जरा बघा म्हणून, तर ते सांगायला विसरली. त्याबरोबर आता भक्ती म्हणते, अगं एवढंच ना, मग त्याचं काय एवढं, अगं आपल्या कृष्णीला सांग की, आपली कृष्णी बोलल दाजींबरोबर, तसं बी ती बी बघलच की तुझ्या कामासाठी काहीतरी. त्याबरोबर सावित्री म्हणते, वय बघल तू हो पुढं. मग भक्ती तिकडनं गेल्याबरोबर लगेचच आता इकडे सावित्री ही पूजाला म्हणायला लागते, नशीब बरं झालं त्या भक्तीनं हे समज बोलणं आपलं ऐकलं नाही. जर त्या भक्तीनं हे समज ऐकलं असतं की नाही, लगेच ते कृष्णीच्या कानाला लावलं असतं. त्याबरोबर आता भक्ती बाहेर जाऊन त्या दोघींची पण ताटं वाढून घेते आणि त्यासनी हाका मारू लागते, आये पूजे जेवाया या की ग, किती अजून गप्पा मारणार हाव, या लवकर. त्या पूजेच्या कामाचं बघू नंतर, चला आधी पोटा पाण्याचं बघू या. तर दुसरीकडे दुष्यंत हा मात्र पूजा किती नालायक आहे, नीच आहे, कोत्या मनाची आहे या गोष्टींचा विचार करत असतो. आणि आता तो मनाजवळ ही गोष्ट पक्की करत असतो की आता पूजाने कितीही प्रयत्न केले तरीही मी तिच्याजवळ परत जाणार नाही, मी तिला माझं मन जिंकू देणार नाही. कृष्णा हीच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.